MP2 स्टोरी टेलिंग चॅनल प्रस्तुत करत आहोत द प्रेडेटर हाऊस. भयकथा. राजापूर शहरातून एक काळ्या रंगाची स्विफ्ट गाडी भरधाव वेगाने हिरेवाडी गावाकडे निघाली होती. गाडीतील तरुण मंडळींनी नुकतीच एका घराचे भूत बंगल्याचे शूटिंग पूर्ण केले होते. दुसरे शूटिंग हिरेवाडी गावातील एका झपाटलेल्या घराचे करायचे होते. यावेळी व्हिडिओ झकास झाला आहे. डिफरंट, हॉरर, भीतीदायक. साधना उत्साहित होऊन बोलत होती. होय, व्हिडिओ चांगलाच गाजणार, शंकाच नाही. साधनाच्या हातावर टाळी देत श्रुती म्हणाली. पण या व्हिडिओत भूतांची फिलिंग नाही आहे असे मला वाटतं, सो व्हिडिओ जास्त चालणार नाही. श्रेयसने सगळ्यांच्या आनंदात मिठाचा खडा टाकला. सगळ्यांचे चेहरे खाडकन उतरले. श्रेयसच्या बाजूला बसलेली साधना त्याच्याकडे रागाने पाहत होती. श्रेयस दादा, अरे कुठेतरी पॉझिटिव्ह विचार करत जा, सारखा तू नकारात्मक बोलत असतोस. संजय बॅक मिररमध्ये श्रेयसकडे पाहत म्हणाला. श्रेयसने तोंड वाकडे केले होते. श्रेयस सोडून बाकी सगळे संजयच्या जोकवर खो खो हसत होते. साधना आणि श्रेयस गाडीत मागच्या बाजूला बसले होते. संजय गाडी चालवत होता आणि त्याच्या बाजूच्या सीटवर श्रुती बसली होती. साधना, ते घर खरंच तसे होते, भीतीदायक नाही आणि हॉरिबल देखील. श्रुती पाठीमागे बसलेल्या साधनाला विचारमग्न होत म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव तरळून गेले. होय श्रुती, ते घर भीतीदायक होते आणि आतल्या बाजूला अंधारात तर मला खूप भीती वाटत होती. मला सारखे वाटत होते कोणीतरी आतल्या खोलीच्या बंद दरवाजातून माझ्याकडे पाहत आहे. साधनाने तिला आलेला अनुभव शेअर केला. तिच्या डोळ्यात भीती दिसत होती. असे तुम्हीच जर घाबरणार असाल तर मग आपण लोकांना भूताची भीती कशी घालणार? आपण घाबरून चालणार नाही. संजय थोडा अस्वस्थ होत म्हणाला. बर साहेब, आम्ही नाहीत घाबरणार. आणि तुम्ही घोस्ट हंटर सोबत असताना आम्ही भूतांना तर अजिबातच घाबरणार नाहीत. श्रेयस हात जोडत संजयची खिल्ली उडवत म्हणाला. तुम्ही माझी कितीही चेष्टा करा, पण आपला त्या घरात काढलेला व्हिडिओ नक्कीच हिट होईल. पण त्या ठिकाणी काही भूत वगैरे नव्हते, तो तुमचा भ्रम आहे, संजय ठामपणे म्हणाला. बर साहेब, आपण आता कुठे जात आहोत? तुमचे पुढचे नियोजन कुठले आहे? श्रेयसला शंका आल्याने त्याने विचारले. हिरेवाडी या गावात, संजय सहज बोलून गेला. हिरेवाडी हे नाव कुठेतरी ऐकले आहे मी. हां, आता आठवले. पण संजय, अरे त्या गावात कशाला? त्या भूतांच्या घरात का? श्रेयस भीतीने जवळजवळ मोठ्याने ओरडलाच. हिरेवाडी गावात भेट देण्याचा विषय श्रेयसला माहीत नव्हता. संजय, श्रुती, श्रेयस आणि साधना या 4 मित्रांचा ग्रुपचे नाव S4 होते आणि त्यांच्या चॅनलचे नाव देखील तेच होते. यस अक्षराने चौघांची नावे सुरू होतात म्हणून श्रुतीने सुचवलेले नाव. त्यांचा चौघांचा ग्रुप हॉरर, भयानक, भीतीदायक असणाऱ्या पडलेल्या जीर्ण झालेल्या घरांमध्ये व्हिडिओ शूटिंग करून भूतांचे शोध घेण्याचा प्रयत्न करायचा. घराच्या बाहेरचा भाग व्हिडिओ शूट करून पुन्हा आतल्या भागाची शूटिंग करायची. त्यांनी सुरुवातीला 1-2 जुन्या वाड्यांची शूटिंग केली होती. त्यांच्या S4 चॅनलवर ते व्हिडिओ सुपर डुपर हिट ठरले होते. व्ह्यूज मोठ्या प्रमाणात मिळाल्या होत्या. S4 ग्रुपची सगळी मित्र कंपनी भलतीच खुश होती. आज 2 ठिकाणांची व्हिडिओ शूटिंग करायचे त्यांनी ठरवले. राजापूर शहरातील जुन्या भागातील एका घराची शूटिंग त्यांनी नुकतीच पूर्ण केली होती. आता ते हिरेवाडी गावाकडे जात होते. हिरेवाडी गाव राजापूर शहरापासून 65 किलोमीटर दूर होते. हिरेवाडी गाव जंगलाच्या बाहेरच्या बाजूला असलेल्या सपाट भागात वसलेले गाव तसे जंगलातच होते, पण विरळ झाडीमुळे त्या ठिकाणी जंगलाचे अस्तित्व जाणवत नव्हते. जंगलाच्या आणि सपाट मैदानाच्या सीमेवर ते घर होते. ते घर घनदाट झाडीच्या बाहेर रस्त्याच्या कडेला होते. गावातील इतर घरे त्या घरापासून 200-300 मीटर अंतरावर होती. एकटेच घर गावापासून दूर कसे काय? जंगलातील हिंस्र प्राण्यांची, चोरांची, दरोडेखोरांची घरातील लोकांना भीती वाटत नव्हती का? रस्त्यावरून जात असताना घर पाहणाऱ्याला पडणारा सर्वात पहिला प्रश्न. त्या घराकडे मोठ्या उत्सुकतेने, भीतीने आणि आदराने सर्वजण पाहत होते. पण श्रेयस मात्र त्या घराला पाहून खूपच घाबरला होता. त्याला तिथून लवकर निघून जावे वाटत होते. हिरेवाडी गाव 600-700 लोक वस्ती असणारे गाव. गावाच्या तिन्ही बाजूंनी नैसर्गिकरित्या तयार झालेले घनदाट जंगल होते. त्या जंगलाला देवीचे जंगल म्हणून ओळखले जायचे. देवीचे कोप होईल म्हणून त्या जंगलातील वृक्षतोड कोणीही करत नव्हते. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने पाणी मुबलक प्रमाणात होते. गावाचा मुख्य व्यवसाय शेती होता. जोडधंदा म्हणून पशुपालन सोबतीला होतेच.
गावाच्या तिन्ही बाजूंनी जंगल आणि एका बाजूने कसदार जमीन होती. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने कौलारू छप्पर असणारी घरे गावात जास्त होती. इतर गावांपासून शहरांपासून हिरेवाडी गाव दूर होते. निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हिरेवाडी गाव इतर गावांसारखेच शांत होते. लोक आपापल्या कामात मग्न असायची. अडचणीच्या प्रसंगी एकमेकांची मदत करायची. गावात छोट्या मोठ्या कुरबुरी असायच्या, पण समजूतदारपणे त्या कुरबुरी तंटे मिटवण्याचा प्रयत्न केला जायचा. गावातील मंदिरात रात्री भजन व्हायचे, देवाचे नामस्मरण व्हायचे. शांत असणारे गाव 7 वर्षाखाली एका दुर्घटनेने प्रसिद्धीच्या झोतात आले होते. गावात नरबळी देण्याचा प्रकार उघडकीस आला होता. दत्तू बारक्या नावाच्या एका मांत्रिकाने तो प्रकार केला होता. गावातील सरपंचाच्या भावाच्या 10 वर्षीय मुलाला या प्रकारात मारण्यात आले होते. त्या मुलाच्या किंकाळ्या आसमंतात भरून राहिल्या होत्या. खुनाचा प्रकार लक्षात आल्यानं गावातील जमावानं त्या दुष्ट मांत्रिकाला ठेचून काढून ठार केले होते. नरबळी प्रकरणाची पूर्ण राज्यात वाचा फुटली आणि गावातील पत्रकार, पोलीस, राजकीय नेते मंडळी यांनी भेटी देण्याचा ओघ वाढला होता. पुढे 5-6 महिने गाव शांत राहिले आणि एके दिवशी अमावस्याच्या रात्री गावाच्या सुरुवातीलाच असणाऱ्या दत्तू बारक्याच्या त्या घरातून वेगवेगळे आवाज ऐकू येऊ लागले होते. काळ्या अंधाऱ्या रात्री घराच्या अवतीभोवती दिवट्या फिरत असल्याचे काही जणांचे म्हणणे होते. काही दिवसांनी गावातील लोक गायब होत असल्याचा प्रकार सुरू झाला होता. 2 लोक बेपत्ता झाले होते. ते शेवटपर्यंत कुठे गेले? मागे चुकून घनदाट जंगलात तर गेले नाहीत ना? एखाद्या हिंस्र प्राण्यांची शिकार तर झाले नाहीत ना? पोलिसांनी बरीच शोधाशोध केली, पण ते दोघे मिळालेच नाहीत. त्यानंतर काही दिवसांनी गावातील गुराखी नाण्या जंगलाच्या कडेने गावाच्या बाहेर रस्त्याच्या बाजूला त्या एकट्या घराच्या बाजूनं आपली जनावरं चारत होता. हिरवेगार मऊ गवत तिथं होते. जनावरे आनंदाने मान डोलवत, कान हलवत चारा खात होती. काठी घेऊन गाणे गुणगुणत नाण्या जनावरांकडे लक्ष देऊन होता. जंगल बाजूलाच असल्याने एखादा हिंस्र प्राणी दबा धरून बसलेला असायचा. संधी मिळताच म्हैस नाहीतर वासरू फाडून काढायचा आणि जंगलात फरफटत घेऊन जायचा. यासाठी डोळ्यात तेल घालून पहारा द्यावा लागायचा. चरणाऱ्या जनावरांमध्ये एक वासरू अचानक बावरले आणि शेपटी उंच करून इकडून तिकडे पळू लागली. कदाचित त्याला एखादा साप दिसला असेल किंवा एखादे किडे चावलं असेल. व्याक व्याक आवाज करत ते वासरू घाबरून पळू लागले होते. उड्या मारत मारत ते वासरू जवळ असलेल्या त्या घराच्या आवारात घुसले. नाण्या त्या वासराच्या मागे हॅक हॅक करत घराच्या अंगणात गेला. रस्त्याच्या कडेला गावापासून थोडे दूर अंतरावर उभे असलेले ते दगडी बांधकाम असलेले घर भयानक दिसत होते. घरावर कौलारू छप्पर होते. आंब्याची, नारळाची झाडे तिथं अंगणात होती. घराचे अंगण चांगलेच 1.5-2 गुंठे क्षेत्राचे होते. नाण्या धावत पळत वासराच्या जवळ पोहोचला. दाट आंब्याच्या झाडीतून वासरापर्यंत पोहोचायला नाण्याची बरीच दमछाक झाली होती. वासरू बंद असलेल्या घराच्या दारात जाऊन उभे राहिले होते. नाण्या हळूच वासराजवळ गेला आणि शितापीनं वासराला त्याने पकडले. धावपळ झाल्याने नाण्या थकला होता. त्याचा दम लागला होता. धावत पळत आपण अचानक त्या घराच्या जवळ आलो आहोत याचे भान नाण्याला थोडी उशिराच झाली. नाण्या आजूबाजूला पाहू लागला. पुन्हा त्याच्या समोर असलेले कुलूप बंद दरवाजाकडे तो एकटक पाहत होता. बंद दरवाजातून कोणीतरी लहान मूल धावत पळत आतल्या बाजूला गेल्याचा आवाज त्याला ऐकू आला. लय दिवस झालं हे घर बंद आहे. बारक्या मारला तेव्हापासून घर बंद आहे. मग हे घरातनं आवाज कसली यायली म्हणायचं. नाण्या स्वगत बोलला. तो घाबरला होता, प्रचंड घाबरला होता. अचानक त्याला गरम हवा स्पर्शून गेली. एकसारखा दुर्गंध, मांस सडल्याचा आवाज त्याला येऊ लागला. त्याची बोलती बंद झाली होती. त्याचे हातपाय थरथर कापत होते. अंगावरून घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या. वासराला घेऊन लगबगीने नाण्या तिथून जाऊ लागला. राम 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 नावाचा जप मनातल्या मनात चालू होता. अचानक खडक खडक आवाज ऐकू आला. आपलं संपलं आता, काहीतरी मागे येतंय. नाण्या गडबडीत झाला होता. इकडे तिकडे पाहू लागला. काहीच दिसले नाही. एखादं उंदराचं पिलू पळालं असेल. स्वतःची समजूत काढत तो पुढे वेगाने चालता होता. नाण्याला तेवढ्यात डाव्या बाजूच्या आंब्याच्या झाडाखाली कोल्हापुरी चप्पल दिसल्या. जुन्या झालेल्या, वापरून घाईला आलेल्या, 1-2 ठिकाणी फाटलेल्या त्या चपला नाण्याने पाहता क्षणी ओळखल्या. लगबगीनं नाण्या बाहेर जाऊ लागला. अचानक मागे दरवाजा उघडल्याचा आवाज नाण्याला आला. विंग विंग धाड. नाण्याने मागे वळून पाहिलेच नाही. वासराला घेऊन तो
त्या भूतघराच्या अंगणातून वेगानं बाहेर पडला. रात्रीच्या वेळी नाण्याला सडकून ताप भरला होता. बारक्या मांत्रिक आलाय, दारात हाय त्यो, त्याला घालवा घालवा, त्याला मला मारायला आलाय त्यो, असे काही बाई नाण्या रात्रभर ओरडत होता. सगळ्या गावात झालेला प्रकार कळाला. बेपत्ता झालेल्या पांडुआबाची चप्पल नाण्याने त्या घराच्या दारात आंब्याच्या झाडाखाली बघितले होते. याचा अर्थ गावातील बेपत्ता झालेले दोघे त्या घरात गेले होते काय? सगळा गाव चिडला आणि पुन्हा त्या घरावर चाल करून गेला. सगळं घर तपासलं गेलं. आता काहीच नव्हते. नाण्याने ज्या झाडाखाली चपला बघितल्या होत्या त्या झाडाखाली काहीच नव्हते. सगळा प्रकार भयानक होता. बाहेर गावाच्या एका मांत्रिकाला बोलवून घेऊन गावाने त्या घरातील आत्म्याला असेल तर बंदिस्त करून टाकले होते. त्या मांत्रिकाने दरवाजाच्या वरच्या चौकटीला मंतरलेले मोठे खिळे उलटे ठोकले होते. घरातून जर एखाद्या दुष्ट आत्म्याने बाहेर येण्याचा प्रयत्न केला तर त्या मंतरलेल्या खिळ्यांमुळे त्याला अटकाव बसणार होता. त्या घरात, घराच्या अंगणात, परिसरात कोणीही जाणार नाही यासाठी सगळ्या गावाला सक्त ताकीद दिली गेली होती. S4 ग्रुपचे सदस्य मात्र त्या घराच्या अंगणाच्या बाहेर रस्त्यावर येऊन उभे राहिले होते. घरात जाण्यासाठी ते उत्सुक होते, पण श्रेयस मात्र आत न जाण्यावर ठाम होता. तो सर्वांशी वाद घालत होता. दाट गर्द झाडीतून घराचा समोरचा भाग अंधुक दिसत होता. हलणाऱ्या फांद्यातून पानांमधून घराचा 2 पालं असणारा दरवाजा दिसत होता. गावकऱ्यांनी मांत्रिकाच्या साह्याने आत कोणी जाऊ नये म्हणून घराला सगळ्या बाजूने काटेरी तारेचे 10 फूट उंचीचे कुंपण घातले होते आणि समोरच्या बाजूला असणाऱ्या गेटला कुलूप ठोकले होते. कुलूप मंत्रांच्या साह्याने बंद केले होते, पण आता यावेळी गेटला कुठलेही कुलूप नव्हते. गेटला कडी घातलेली दिसत होती. गेट पूर्णतः गंजून गेले होते. कडी कोंडा तुटून खाली पडायला आले होते. संध्याकाळ होत आली होती. भूतघराच्या बाबतीत त्याचा भयानक इतिहास माहीत नसलेली ती तरुण मुले घरात जायला विचार करत होती. ग्रुपमधील 3 जण घरात जायला उत्साही होती, पण श्रेयस मात्र अस्वस्थ होता. मित्रांनो, मला हे घर काही ठीक दिसत नाही. बघा ते किती आणि कसे भीतीदायक वाटत आहे. आत गेल्यावर तर किती भयानक दिसेल आणि गावापासून ते लांब आहे. तेव्हा मला वाटते नको जायला तिथे. त्याचं कुणी ऐकलं नाही. सगळेजण त्याच्यावर हसले. हळूहळू सर्वजण शूटिंग साहित्य घेऊन आत जाऊ लागले. संजयने बाहेर असणाऱ्या लोखंडी गेटची कडी उघडून ते गेट आतल्या बाजूस ढकलले. क्वई आवाज करत गेट उघडले गेले. संजय, श्रुती आणि साधना 3 जण आतमध्ये अंगणाकडे पाहत होते. नारळाची झाडे उभ्या रांगेत लावलेली होती. अंगणात उभ्या असलेल्या दोन्ही दिशांनी 10 फुटांवर आंब्यांची झाडे होती. आंब्यांच्या झाडांच्या फांद्या अस्ताव्यस्त वाढून एकमेकात घुसल्या होत्या. त्या फांद्यांच्या पलीकडे घराचा बंद असणारा दरवाजा दिसत होता. गाईज, तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली का? या झाडांना फळं नाही आहेत. साधना झाडांकडे बोट दाखवत शंका उपस्थित करत म्हणाली. आंब्याच्या, नारळाच्या झाडाला फळे नव्हती. साधना, सध्या उन्हाळा नाही आहे, त्यामुळे आंब्याच्या झाडांचा तर प्रश्न मिटला आणि नारळाच्या झाडाला असायला पाहिजेत फळे, पण सध्या असे कितीतरी शोच्या प्रजाती बाजारात आहेत, त्या झाडांना फळे लागत नाहीत. ती केवळ शोभेसाठी असतात. तेव्हा घाबरू नकोस. संजयने साधनाची भीती नष्ट करण्याचा प्रयत्न केला, पण त्यालाही ही गोष्ट माहीत नव्हती की ही झाडे खूप वर्ष जुनी होती. ती केवळ एखाद्या राक्षसासारखी वाढत होती. त्यांना सुरुवातीपासूनच फळे येत नव्हती. समोरच्या बाजूचा भिंतीवरच्या दगडांना शेवाळ आले होते. त्या दगडी भिंतींवर ओलसरपणा आला होता. 4 खोल्यांचे ते घर होते. 4ही खोल्या मोठ्या होत्या. आतमध्ये बैठकीच्या खोलीच्या स्वयंपाकघर होते. मागच्या बाजूला असलेल्या अडगळीच्या खोलीच्या डाव्या हाताला मोरी आणि संडास होते. सर्व घराचे सगळे बांधकाम चांगले होते, पण घरात देवघर मात्र नव्हते. घराच्या समोरच्या बाजूला जशी झाडी होती, अगदी तशीच झाडी घराच्या मागच्या बाजूला होती. त्या झाडीत विहीर होती, तुडुंब पाण्याने भरलेली, पण त्या विहिरीचे पाणी थोडे लालसर काळ्या रंगाचे दिसत होते. नासलेल्या रक्तासारखे गडद दिसत होते. जे प्राणी, पक्षी, कीटक त्या विहिरीच्या पाण्यात गेले ते तिथे मृत्युमुखी पडले होते. लाल काळ्या मुंग्यांचा मरून पडलेला थर विहिरीच्या पाण्यावर तरंगत होता. पाण्याच्या वर वजनाने हलके कीटक तरंगत होते, पण पाण्याच्या खाली गाळात कुठल्या कुठल्या प्राण्यांचे, मानवांचे सांगडे अडकून बसले होते ते त्या विहिरीलाच माहिती होते. मित्रांनो, मला वाटते आहे हे घर खरंच चांगले नाही. चला इथून. घाबरलेला श्रेयस सर्वांना पुन्हा एक वेळ मागच्या बाजूनं विनंती करत होता. श्रेयस रस्त्यावर उभा राहून त्यांना बोलत होता. श्रेयस, हे अति होत आहे असे वाटत नाही का तुला? घरच आहे ते एक साधी, आणि या अगोदर आपण अशा 2 घरात जाऊन आलो आहोत. त्यावेळी आपल्याला काही झाले का? संजयने विचारलेल्या प्रश्नांना श्रेयसकडे उत्तर नव्हते. संजय थोडा रागात बोलला होता.
ते श्रुती आणि साधना या दोघींनाही आवडले नव्हते. पण संजयला कोणी काही म्हणले नाही. संजयच्या डोक्यात व्हिडिओचे खूळ भरले होते. त्याला त्याचे व्ह्यूज वाढवायचे होते, सबस्क्रायबर वाढवायचे होते. त्याच्या योजनांना, कामाला विरोध करणाऱ्याकडे तो खाऊकी गिळू नजरेनं पाहत असे. तो श्रेयसकडे आताही रागात पाहत होता. मित्रांनो, प्लीज माझे ऐका, नका जाऊ, मला नको वाटते आहे या घरात. कूल यार श्रेयस, आम्ही मुली असून देखील घाबरत नाहीत आणि तू मुलगा असून घाबरत आहेस. साधना फटकन बोलली. तुम्ही मुलींच्या याच बोलल्यानं कित्येक युद्ध इतिहासात घडवली आहेत. तुम्हाला जायचे असेल तर जा, मी नाही येणार त्या घरात. श्रेयस त्याच्या मतावर ठाम होता. हे श्रेयस, तुला यायचे असेल तर ये, नाहीतर थांब इथं बाहेर, आम्ही येतो आत जाऊन. संजय रागात म्हणाला. पुढे श्रुतीकडे पाहत तो म्हणाला, मोबाईल घेतले ना तुम्ही सोबत? हो घेतले आहेत, चल आत, श्रुती म्हणाली. श्रेयस दूर गाडीपाशी जाऊन उभा राहिला. अंगणातील आंब्यांच्या फांद्याच्या खालून वाट काढत ते तिघे आत जाताना श्रेयसला दिसले. ते शेवटचे त्याचे जिगरी मित्र त्याला पुन्हा दिसलेच नाहीत. संध्याकाळचे 5 वाजून गेले होते. श्रेयस त्या घराच्या बाहेर रस्त्यावर गाडीपाशी त्या तिघांची, त्याच्या मित्रांची वाट पाहत होता. अस्वस्थपणे त्या रस्त्यावर फेऱ्या मारत होता. घामजलेल्या चेहरा शर्टच्या बाहीने पुसत तो एकसारखा घराकडे पाहत होता. वाहणाऱ्या वाऱ्यामुळे आंब्याच्या पानांची सळसळ त्याला ऐकू येत होती आणि श्रेयस आशाळभूत नजरेने त्या घराकडे पाहायचा. तो उभा होता. तिथून 5-6 वाहने गावाकडे, शहराकडे पास होऊन गेली होती. वाहनातील लोक आश्चर्याने श्रेयसकडे पाहत होती. सुरुवातीला त्या गावातील लोकांचे डोळे विस्मारून पाहणे श्रेयसला आवडले नाही. पण पुन्हा आपल्याकडे का लोक पाहत आहेत? तर या घरापाशी आपण उभे आहोत म्हणून पाहत आहेत का? या गोष्टीत श्रेयसला अंदाज आला. काय करावे? त्या तिघांना सोडून जाता येत नाही आणि इथे उभारून तरी काय करणार? एक वेळ येऊ का घरात जाऊन? श्रेयसच्या मनात विचार चमकला, पण त्याची हिंमत होत नव्हती. श्रेयस मोठ्या दबावाखाली वावरत होता. त्याच्या मनात नाही ते विचार येत होते. त्यांचा तिघांचा कॉल पण लागत नव्हता. कॉल लावून तो थकला होता. त्यांचे काही बरे वाईट झाले तर नसेल ना? श्रेयसच्या विचारांना दिशा राहिली नव्हती. विचार भरकटत होते. उजेड आहे तोपर्यंत घरात जाऊन यावे, काय सांगावे? ते कुठल्या तरी संकटात सापडले असतील सर्वजण. मग मी इथे हातावर हात ठेवून नाही बसू शकत. मला मदतीला गेलेच पाहिजे, नाहीतर माझी मैत्री स्वार्थी होती म्हणून आयुष्यभर मला माझे मन छळत राहील. श्रेयसच्या मनात घरात जाण्याचे विचार मूळ धरू लागले होते. घराच्या दारावर मावळतीच्या सूर्यकिरणांचा उजेड पसरला होता. हवेमुळे नारळाची झाडे हालत होती, डुलत होती. आंब्याच्या फांद्यांची हालचाल होत होती. पानांची सळसळ ऐकू येत होती. त्या झाडांना पण मोठा आनंद झाला होता असे वाटत होते. मोठेच टवटवीत दिसत होते ते. आपण आलो तेव्हा कसे मलूल दिसत होते, पण आता श्रेयसला क्षणभर तसे वाटले. झाडांना आनंद झाला आहे का? पण कशाचा आनंद? ते तिघे माझे मित्र घरात अडकले आहेत याचा? की मी त्यांना रेस्क्यू करायला घरात जात नाही याचा? की मला माझ्या मित्रांसारखे घराबाहेर येता येणार नाही याचा? श्रेयसचे डोळे भानावून गेले होते. काय करावे? गेटच्या बाहेर उभे राहून तो हाका मारत होता. साधना, ये साधना, संजय, अरे संजय, या ना बाहेर आता. किती वेळ झाले तुम्ही मध्ये जाऊन? या श्रुती, बाहेर या. श्रेयस मोठ्याने ओरडत होता. त्याच्या ओरडण्याला घराच्या आतून शून्य प्रतिसाद मिळत होता. श्रेयस हळूहळू घराच्या गेटकडे निघाला. एक पाऊल पुढे टाकत श्रेयस गेटजवळ पोहोचला. गेट उघडेच होते. क्षणभर श्रेयस गेटपाशी रेंगाळला. त्याला राहून वाटत होते की जेव्हा ते तिघे आत गेले तेव्हा गेट वाऱ्याने बंद झाले होते. मग आता अचानक कसे काय उघडे आहे? भीतीची थंडगार लहर श्रेयसच्या अंगावरून गेली. आजूबाजूला कोणी मदतीला घेता येईल का याचा पण विचार श्रेयसने केला होता. पण गावातील इतर घरे थोड्या दूर अंतरावर असल्याने श्रेयस कोणाला मदतीला बोलवत नव्हता. आणि दुसरे खरे कारण म्हणजे लोकांना बोलावून घेतल्यावर ते इथे येण्याचे कारण विचारतील आणि आपण काय सांगायचे लोकांना? भूताचे बंगले शोधून आम्ही त्याची शूटिंग करतोय म्हणून लोक किती हसतील आमच्या पोरकटपणाला. नको लोकांना बोलवणे, नकोच. श्रेयस इथे मोठी चूक करत होता. मनाचा हिया करून एक मोठा श्वास घेऊन श्रेयसने गेटच्या आत पाऊल टाकले. त्याच्या शरीरावरून घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या. पानांची होणारी सळसळ, कुठे खुडक आवाज झाला तरी त्याच्या मनाची धांदल उडत होती. हळूहळू श्रेयस पुढे जात होता. कशाला आपण इथे आलो होतो आणि काय झालं हे? श्रेयस मनातल्या मनात स्वतःशी बोलत होता.
आंब्यांच्या दाट फांद्यांच्या खालून वाट काढत श्रेयस दरवाजापर्यंत पोहोचला. श्रेयस हळूहळू दरवाजापर्यंत पोहोचला. त्याने समोरच्या घराच्या दरवाजाकडे पाहिले तर त्याला धक्काच बसला, कारण घराचा दरवाजा सत्ताड उघडा होता. श्रेयसच्या चांगले लक्षात होते, तो जेव्हा घराच्या गेटच्या बाहेर उभा होता तेव्हा हा दरवाजा बंद दिसत होता आणि आता अचानक उघडा कसे काय? दरवाजा कोणी उघडला आहे? श्रेयसची खात्री पटत चालली होती, हे घर काही साधे नाही. दरवाजा उघडा होता. थोड्या वेळापूर्वी मावळतीची किरणे बंद असलेल्या दरवाजावर पडत होती, पण आता यावेळी सूर्यकिरणे उघड्या दरवाजाच्या आत पडत नव्हती. का? कशामुळे? घराला प्रकाश आवडत नाही का काय? श्रेयसला पडलेला आणखी एक प्रश्न सूर्यकिरणे दरवाजाच्या बाहेरच थांबल्यासारखी झाली होती. हा काय प्रकार आहे? असे कसे होईल? कदाचित आपल्याला भ्रम झाला असेल किंवा अतिविचार करण्याने तसे होत असेल. श्रेयस घराच्या पायऱ्या चढू लागला. प्रचंड भीती त्याच्या मनात होती. काय करावे? जावे की नको? गावातून लोकांना बोलावून आणावे का? पुन्हा एक वेळ लोकांना बोलावून आणावे असे श्रेयसला वाटत होते. नको नको, लोक नाही ती नावं ठेवायची. कदाचित असे चोरासारखे एखाद्याच्या घरात घुसत आहोत म्हणून गावकरी पोलिसांना बोलवून घेतील आपल्याला बंदिस्त करायला. श्रेयसचे विचारचक्र भलतीकडे सुरूच होते. ये श्रेयस, आत ये. जास्त विचार करू नकोस, आत ये आमच्याकडं ये. आम्ही आज शूटिंग करत आहोत. मोहक आवाज श्रेयसच्या कानी पडला. तो आवाज श्रुतीचा होता, पण वेगळ्याच ट्यूनमध्ये होता. श्रेयस आनंदी झाला होता. त्याचे मित्र जिवंत होते. तो घराच्या दारातून आतल्या अंधारात पाऊल टाकणार तेवढ्यात थांब! एक मोठा आवाज श्रेयसच्या कानी पडला. उचललेला पाऊल तसाच हवेत थांबला गेला. घराच्या आतून आलेल्या आवाजाने श्रेयस संमोहित झाला होता, पण बाहेरून आलेल्या दमदार आवाजाने त्याचे संमोहन तुटले. श्रेयसने चमकून मागे पाहिले. मागे गेटच्या बाहेर एक व्यक्ती उभा होता. तो श्रेयसला इशारा करत होता. आंब्यांच्या फांद्यातून श्रेयसला त्या व्यक्तीचा पांढरी दाढी राखलेला चेहरा दिसत होता. श्रेयस झटकन वळला आणि रस्त्याकडे नीट निरखून पाहू लागला. इकडे घरातून काहीतरी पडल्याचा मोठा आवाज आला. श्रेयसने वळून त्या अंधाऱ्या दरवाजातून आत पाहिले. यावेळी त्या गर्द अंधारात श्रुती दारात थोड्या आतल्या बाजूला उभी असलेली त्याला दिसली. ती त्याला बोलावत होती. श्रेयस श्रुतीला पाहून आनंदी झाला. तो पुन्हा दारातून आत जायला निघाला. शहाणा असशील तर घरात पाय टाकू नकोस, मारला जाशील. मेघगर्जना झाल्यासारखा आवाज श्रेयसच्या कानी पडला. श्रेयस त्या धारदार आवाजाने भयभीत झाला. वीज काढल्यासारखा आवाज होता तो. श्रेयसने झटकन पाऊल मागे घेतला. श्रेयस वर घरात पाहिले तर घराच्या दारात आतमध्ये उभी असणारी श्रुती आता तिथं दिसत नव्हती. लवकर बाहेर ये, लवकर! आवाज पुन्हा एक वेळ गराजला, कडाडला. श्रेयस भानावर आला. त्याची पावले गेटकडे जाण्यासाठी वळली. तेवढ्यात श्रेयसला गरम हवेचा अस्तित्व तिथं जाणवू लागले होते. एक सडका दुर्गंध त्याला येऊ लागला होता. कोणाच्या तरी अस्तित्वाची त्याला जाणीव झाली, जे मानवी नाही, जे वेगळेच काहीतरी आहे. कोणीतरी आपल्या मागे उभे आहे आणि आपल्याला ते आता पकडणार आहे. आपले आता काही खरे नाही. श्रेयसचे हातपाय गळाले. भीतीनं त्याच्या जीवाचा थरकाप उडाला होता. बाहेर ये म्हणून मिळालेली सूचना तो विसरून गेला होता. तेवढ्यात अचानक श्रेयसचा हात खेचला गेला. श्रेयसला धरून कोणीतरी पळत होते. समोरच्या आंब्याच्या झाडांच्या फांद्या पळणाऱ्या त्या दोघांना रोखण्यासाठी सज्ज झाल्या होत्या, पण त्या दाढीवाल्या बाबांनी जे श्रेयसला गेटच्या बाहेरून हाक मारत होते तेच श्रेयसची मदत करायला धावले होते, जी खूप मोठी चूक होती. वर खाली होणाऱ्या फांद्यांना हातापायांनी पकडायला उतावीळ झालेल्या फांद्यांना कसे तरी चुकवत ते दोघे गेटपर्यंत आले. गेट बंद होत होते. गेट बंद होण्यापूर्वी त्या शापित घराच्या बाहेर पडावे लागणार होते. त्या इस्माने जोरात पळून अगोदर श्रेयस पुढे जोरात ढकलले. गेट बंद होण्यास काहीच सेकंद अवधी होत असेल नसेल, दोघेही बाहेरच्या रस्त्यावर जोरात पडले. त्यांच्या मागे गेट धाडकन आपटून बंद झाले. त्यांचा मोठा आवाज झाला होता. घरात मोठ्या प्रमाणात भांड्यांचे खाली पडणे, दरवाजे खिडक्या एकमेकांवर आपटणे, आदळणे याचा आवाज येत होता. श्रेयस खूप घाबरला होता. जोरात पडल्याने त्याचा ऊर धपापत होता. एक वेळ घराकडे आणि एक वेळ त्या नव्या व्यक्तीकडे आश्चर्यमिश्रित संशयाने तो पाहत होता. त्याचे शरीर थरथर कापत होते. त्याला बाहेर आणणारा इसम उठून उभा राहिला. श्रेयसला एकटक नजरेनं तो पाहत होता. एक वेळ रस्त्याच्या कडेला असणाऱ्या गाडीकडे पाहून तो इसम गंभीर आवाजात श्रेयसला बोलू लागला. या घरात तुझ्यापूर्वी कोणी गेले आहे का? किती जण होतात तुम्ही? का तू एकटाची तिथं मारायला जायला होता? तो इसम रागात प्रश्न विचारत होता. श्रेयसला काय बोलावे ते कळत नव्हते. त्याची त म होऊ लागली. डोळ्यातून अश्रू बाहेर पडत होते. बर, उठून उभा राहा आणि चल गावात. आता थोड्याच वेळात अंधार पडेल, इथे थांबायला नको. तो इसम श्रेयसला घेऊन गावात जाऊ लागला. त्या घराकडे सहज त्या इसमाने नजर टाकली. घराच्या दरवाजाच्या बाहेर कोणीतरी काळ्या रंगाचे कपडे घालून उभे असल्यासारखे त्याला दिसले. पापणी मिटते न मिटते तोच. ती काळी सावली गायब झाली. तिथं घराच्या दारात कोणीही उभे नव्हते. ते दोघे चालत गावात आले. गावात
च्या सुरुवातीला असलेल्या मारुतीच्या मंदिरात ते दोघं गेले. दोघांनी देवाची दर्शने घेतली. श्रेयस तो इसम जसा कृती करेल तसा तो पण कृती करत होता. त्याच्या मनात मित्रांची हुरहुर लागून राहिली होती. ते दोघेही सभामंडपात खाली बसले. श्रेयस आता थोडा सावरला होता. त्या इसमाला पाहून गावातील इतर लोक मंदिरात येऊन त्यांच्या अवतीभोवती बसू लागली. उपस्थित सगळे बसलेले गावकरी त्या पांढऱ्या दाढीवाल्या इसमाला नमस्कार करायची, प्रणाम करायची आणि शहरी पेहराव असणाऱ्या श्रेयसकडे वेगळ्याच नजरेनं पाहत खाली बसायची. श्रेयसच्या आत्तापर्यंत लक्षात आले होते, हा माझ्यासोबत बसलेला मद्यमोहीनग्रस्त मोठा कोणीतरी स्वामी आहे. प्रत्येकजण येणारा नमस्ते स्वामी म्हणत होता. विषय काहीतरी गंभीर होता. तेव्हा स्वामीजी एवढे चिंतेत दिसले नसते. स्वामीजी, काय झाले? काय एवढे चिंतेत पडलाय? एका शेतकऱ्यानं धीर करून विचारले. काही नाही, ते शापित घर पुन्हा जागे झाले आहे. काय? शक्य नाही स्वामीजी, आपण तर नियमानुसार त्या घराला बंदिस्त केले होते. होय, बंदिस्त केले होते, पण ते खरे नव्हते. हे घर ज्या मांत्रिकाचे होते त्या मांत्रिकाला आपण सर्वांनी ठार केले. पण ज्याला आपण ते अपवित्र घर मंत्रांनी बंदिस्त करायला बोलावले होते तो दुर्गापूर गावचा मांत्रिक त्याचा भाऊच होता. काय काय सांगताय स्वामीजी? कसे काय? हे कसे शक्य आहे? जे मी सांगत आहे तेच खरे आहे, 100% आहे. त्याने आपल्याला फसवले. घरातील दुष्ट आत्मा यांना बंदिस्त केल्याचे त्याने नाटक केले आणि आपण त्याच्या भूलथापानं बळी पडलो. स्वामीजी, आता आपण काय करायचे? तोच प्रश्न मला छळत आहे. आपण त्याच वेळी घर नष्ट करायला हवे होते. खूप मोठी चूक झाली. पण स्वामीजी, असे काय घडले आहे आता? सगळे काही शांत आहे ना? एकाने शंका उपस्थित केली. तो पुढे म्हणाला, आपला नाण्या त्या घरात अडकून पडला होता. तेच काय ते शेवटचे प्रकरण. पण पुढे तर काही झाले नाही ना? आपल्याला माहीत नाही पुढे काय झाले आहे ते. पण आपल्या सर्वांच्या गुप्तपणे दुर्गापूरचा तो खोटारडा मांत्रिक त्याने बऱ्याच लोकांना वश करून फसवून त्या घरात पाठवले आहे. आपल्याला माहिती देखील नाही. पण दुर्गापूरमधील लोक हळूहळू गायब होत होते. ज्यावेळी त्याचा शोध घेण्यात आला तेव्हा तो दुर्गापूरमधील मांत्रिक हा सर्व प्रकार करत आहे लक्षात आले. आम्ही जेव्हा त्याला पकडायला गेलो तेव्हा तो त्याच्या घरात नव्हता. त्याच्या घरात सापडलेल्या वस्तू, कागदे यांच्यावरून समजले की तो इथल्या दत्तू बारक्या मांत्रिकाचा भाऊ होता. आणि हे शहरातील तरुण पोरं त्या जागेत आले आहेत. कशासाठी आला आहात तुम्ही? स्वामीजींनी थोडे रागात श्रेयसकडे पाहून विचारले. आम्ही व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी. व्हिडिओ शूटिंग करायला त्या घरात कोणाचे लगीन होते काय? एका गावकऱ्याने रागात विचारले. नाही, आम्ही भूतांच्या घराचा शोध घेतो आणि त्या ठिकाणी मोबाईलद्वारे व्हिडिओ शूटिंग करतो आणि पुन्हा ते इंटरनेटवर टाकतो. श्रेयस घाबरला होता. तुला कसे कळले हे भूताचे घर आहे? आम्हाला इंटरनेटवर सर्च करताना या घराची माहिती मिळाली. ती माहिती देखील त्या दुर्गापूरच्या मांत्रिकाने इंटरनेटवर टाकून ठेवली आहे. स्वामीजी म्हणाले. प्लीज माझे ऐका. माझे मित्र त्या घरात अडकले आहेत. त्यांना सोडवायचे आहे. माझ्यासोबत चला. श्रेयस रडत होता. गावकऱ्यांना विनवणी करत होता. काय? कधी? बराच वेळ झाले. आपण सर्वजण आधी त्या घरातील युवकांना सोडवण्याचा प्रयत्न करूया. गावचे सरपंच म्हणाले. होय, त्या घरानं लय छळलं आहे आता पातूर. चला. स्वामीजींनी होकार दर्शवला. त्या अंधाऱ्या रात्री हवा बेफाम वेगानं वाहत होती. दाट काळे ढग आकाशात गर्दी करत होते. विजांच्या कडकडाटामुळे भीतीची थंडगार लहर मनाला स्पर्शून जात होती. विजांच्या उजेडात दुरून ते शापित घर आणखी बेसूर आणि भयानक दिसत होते. गावातील चांगले अंगाने दणकट असणारे 20-25 तरुण त्या शापित घराच्या दिशेने येत होते. काही जणांच्या हातात मोबाईल टॉर्च आणि कुऱ्हाडी होत्या. काही जणांच्या हातात कोयते आणि शेतात वापरण्यासाठी असणाऱ्या पांढऱ्या प्रकाशाच्या बॅटऱ्या होत्या आणि काही जणांच्या हातात धारदार सुऱ्या आणि मशाली होत्या. वाऱ्यामुळं त्या मशालींच्या आत पेटलेल्या आगीच्या ज्वाळा फर आवाज करत होत्या. गावातील लोकांचा त्या घरावर असणारा राग, द्वेष पाहून श्रेयसला पण चेव चढला होता. त्याला राहून वाटत होते की जेव्हा ते तिघे आत घरात गेले त्याच वेळी थोड्या वेळानं गावात मदत मागायला आपण आले पाहिजे होते. पण संकटात माणसाला लवकर बुद्धी सुचत नाही आणि बऱ्याचदा वेळ निघून गेल्यावर सगळं काही सुचतं. स्वामीजी चालत श्रेयसला बोलत होते. स्वामीजींनी पूर्ण तयारीनं होते. त्यांच्या कमरेला चांदीची धारदार सुरी होती. उजव्या हाताच्या मनगटावर रुद्राक्ष माळ गुंडाळलेली होती. त्यांच्याही हातात एक कुऱ्हाड होती. काय विचार करतो आहेस? तुझे मित्र नक्कीच मिळतील, पण अशा झपाटलेल्या वस्तूबद्दल सुरुवातीला माहिती घ्यावी. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भूते शोधण्याच्या नसत्या फंदात कशाला पडलात तुम्ही सगळे? बरे झाले तू तुझ्या मित्रांच्या सोबत आत गेला नाहीस, नाहीतर आम्हाला या घराचे चालू असणारे काळे कारनामे लगेच उघडकीस नसते आणता आले.
काय झाले होते काय माहीत, पण सुरुवातीपासूनच घरात जायला माझे मनच धजावत नव्हते स्वामीजी. श्रेयस त्याच्या डाव्या बाजूला चालणाऱ्या स्वामीजीला म्हणाला. श्रेयसच्या अंगावरून आताही शापित घराच्या आठवणीने सरसरून काटा येत होता. तुझी सद्सद्विवेक बुद्धी म्हण किंवा तुझे थोर विचार म्हण, तुझे थोर नशीब म्हण की तू त्यांच्यासोबत आत गेला नाहीस. गावातील सगळे लोक त्या घराच्या बाहेर रस्त्यावर येऊन उभे राहिले होते. गर्द अंधारात ते शापित घर डबून गेले होते. घराच्या अंगणातील आंब्यांच्या आणि नारळाच्या झाडांच्या हालचाली वाहणाऱ्या वाऱ्यामुळे वेगानं होत होती. पानांची सळसळ वाढली होती. असे वाटत होते की ते झाडे त्यांच्या हालचालीवरून सगळ्यांना सांगत होते की इकडे येऊ नका, नाहीतर तुमचे काही खरे नाही. स्वामीजींनी सगळ्या घरात गराडा घालण्याची सूचना गावकऱ्यांना दिली. एकट्याच असणाऱ्या त्या घराभोवती गावकऱ्यांनी कुऱ्हाडी, काट्या, कोयते यांच्यासह कोंडवाडा केला होता. समोरच्या गेटपाशी स्वामीजी, श्रेयस आणि 10-12 गावकरी उभे होते. चला आत, स्वामीजींचा आदेश आला आणि सर्वजण गेटमधून घरात घुसले. आंब्यांच्या झाडांच्या फांद्यांच्या खालून रस्ता काढत ज्यांच्याकडे कोयते, कुऱ्हाडी होत्या ते लोक फांद्यांना तोडत पुढे येत होते. मशाल घेतलेले लोक सर्वात पुढे होते. दरवाजात उभे राहून थोडा वेळ अंदाज घेत स्वामीजींनी सगळ्यांना बंद असलेला दरवाजा तोडण्याचे आदेश दिले. बंद असणाऱ्या त्या भक्कम दरवाजावर कुऱ्हाडीचे घाव घातले जात होते. कुऱ्हाडीचा खाट खाट आवाज वाऱ्याच्या आवाजात मिसळत होता. कोणाचा काही हल्ला होतोय का? आजूबाजूला कोण दबा धरून तर बसले नाही ना? स्वामीजी घराच्या आजूबाजूला पाहत होते. थोड्याच वेळात घराचा दरवाजा भंगला गेला, पूर्णपणे तुटला गेला. सगळेजण अंदाज घेत, स्वतःची काळजी घेत घरात घुसत होते. घरात सगळीकडे अंधार, दाट काळोख होता. खालच्या फरशीवर धूळ साचली होती. एक घाण कुबट वास घरात भरून राहिला होता. धूळ, कचरा, जळमटे, जाळ्या यांचे साम्राज्य त्या घरात पसरले होते. प्रत्येकजण तिथल्या वातावरणातून बाहेर जाऊ इच्छित होता. कोणालाही तिथं थांबावे वाटत नव्हते. पण त्या 3 जणांना शोधावे लागणार होते. 3 जीव त्या घरात अडकले होते. घरात ते तिघे नक्की कुठे गेले होते? स्वामीजींनी श्रेयसला मागच्या खोलीकडे पाहत विचारले. मला वाटते ते तिघे सरळ आत गेले होते, श्रेयस म्हणाला. स्वामीजींनी सोबतच्या लोकांना सगळ्यांना गटागटाने खोल्या चेक करायला सांगितल्या. सगळ्या घरात वास, दुर्गंध सुटला होता. घराच्या सगळ्या खोल्या तपासल्या गेल्या, पण कुठेही काही मिळाले नाही. घराचा कुबट वास तेवढा असह्य होत होता. घरात काहीच मिळाले नाही तेव्हा सगळेजण निराश होऊन घराच्या बाहेर जाऊ लागले होते. निराश झालेल्या श्रेयसच्या मनाच्या पटलावर त्याच्या मित्रांचे चेहरे तरळून जात होते. तेवढ्यात श्रेयसचा पाय अंधारात एका लहान वस्तूचा ठेचा गाळला. श्रेयसने त्याच्या मोबाईलच्या उजेडात खाली पाहिले तर ते अर्धवट तुटलेले मोबाईलचे स्टँड होते, ज्यावर संजयने त्याचे नाव लिहिले होते. ते अर्धवट SA नाव पाहून श्रेयसने ती वस्तू ओळखली होती. श्रेयस त्याच्यासमोर चालणाऱ्या स्वामीजींना थांबवत मोठ्याने ओरडला. स्वामीजी, हा मोबाईल स्टँड माझ्या मित्रांचा होता. तो इथे तुटला आहे. स्वामीजी, याचा अर्थ ते कुठे बाहेर गेले नाहीत. ते तर आता जिवंत आहेत का स्वामीजी? श्रेयसने एकच हंबरडा फोडला. स्वामीजींनी श्रेयसच्या हातातील वस्तू मशालीच्या उजेडात तपासून पाहिली. त्या वस्तूला हातात धरून स्वामीजींनी डोळे मिटून मंत्र म्हणायला सुरुवात केली. स्वामीजींच्या मनश्चक्षुसमोर एक चित्र तरळून जात होते. स्वामीजींना केवळ किंकाळ्या ऐकू येत होत्या. 2 मुले आणि 1 मुलगा त्या चित्रात दिसत होते. धावत होते, पळत होते आणि एक सावली त्यांच्या मागे जात होती. हळूहळू खात्री पटली. श्रेयसच्या सोबत असलेले त्याचे जीवसचे कंठस्थ मित्र आता या जगात नाहीत. स्वामीजींनी अतीव दुःख झाले होते. ज्या मुलांना वाचवायचा आटोकाट प्रयत्न सुरू होता तो निष्फळ झाला होता. स्वामीजी प्रचंड चिडले होते. त्यांचे डोळे आग ओकत होते. त्यांनी सोबत असलेल्या मशालधारकांना घराला पेटवायला धडाधड सूचना दिल्या. प्रत्येक खोलीला आग लावली जात होती. घरातील लाकडी सामानाने पेट घ्यायला सुरुवात केली होती. तेवढ्यात एक भयानक चित्कारण्याचा आवाज स्वामीजींना आला. मागच्या खोलीच्या डाव्या बाजूला असलेल्या खिडकीच्या जवळून तो आवाज आला होता. सावलीसारखे काहीतरी तिथं अंधारात उभे होते. तेवढ्यात घराच्या बाहेर उभ्या असलेल्या लोकांना अचानक घराच्या आजूबाजूच्या झाडांच्या फांद्यांनी केले होते. आलास का? छान, तुझीच तर आम्ही वाट पाहत होतो. ज्या वेळेला तुझ्या या अपवित्र वास्तूला आग लागली तेव्हा आलास काय? स्वामीजी क्रोधात बोलत होते.
त्यांचे ओठ थरथर कापत होते. समोरून प्रत्युत्तर म्हणून केवळ घाशातून गुरकल्यासारखा आवाज आला. स्वामीजीवर ती भयकारी सावली चित्कारत धावत येत होती. त्या आकृतीच्या विचित्र ओरडण्याने उपस्थित असणाऱ्या सगळ्यांच्या जीवाचा तरखाप उडाला होता. कानाला कानठळ्या बसतील एवढा तो तीव्र आवाज होता. बारक्या, गुमान पातळात जा. आतापर्यंत तू इथं केलेला मृत्यूचा खेळ आम्हाला समजून चुकलाय. स्वामीजीनं त्या सावलीचा वार चुकवला होता. स्वामीजी मोठ्याने पुन्हा एक वेळ गरजले. तो बारक्या मोठ्याने खिदी हसत होता. ती सावली महाराजांच्या अंगावर चाहून आली. स्वामीजी आणि त्या बारक्याचे चांगलेच युद्ध जुंपले होते. श्रेयस तिथं घरात अडकलेल्या लोकांना घराबाहेर काढत होता. घराच्या आजूबाजूला उभा राहून पहारा देणाऱ्या गावकऱ्यांना आंब्यांच्या फांद्यांनी करकचून पकडले होते. त्या घरामागच्या झाडीत असणाऱ्या भयानक विहिरीतून बुडबुडे बाहेर निघत होते. बारक्याचे विहिरीत लपलेले साथीदार त्याला मदत करायला विहिरीतून बाहेर येणार होते. इकडे स्वामीजींनी त्या सावलीला पकडले होते. त्यांच्या पवित्र मंत्रांनी सावली कैद केली गेली होती. त्या सावलीने तिच्या हातातील एक धारदार शस्त्र स्वामीजींच्या परगडीत खुपसले. स्वामीजी जोरात ओरडले वेदनांनी, पण त्यांनी त्या सावलीला हातातून स्वामीजींचे डोळे रागाने लाल झाले होते. त्यांनी मंत्राच्या साह्याने त्यांच्या जवळची चांदीची धारदार सुरी त्या आकृतीच्या सावलीच्या पोटात खुपसली. ती सावली जोरात ओरडली. तिच्या काळं रक्त तिच्या शरीरातून बाहेर पडत होतं. तिचा भयकारी चित्कार सगळ्या बाजूने ऐकू गेला. घराच्या बाहेर उभे असणारे गावकरी ज्यांना फांद्यांनी जखडले होते त्या फांद्या आता खाली कोसळल्या. विहिरीतून बाहेर येण्यासाठी दानव मोठ्या संख्येनं विहिरीच्या तळाकडून वर येत होते, पण त्यांचा मालक बारक्या मांत्रिक मरण पावल्याने ते राक्षस पाण्याच्या बाहेर येऊ शकले नाहीत. स्वामींनी धडधड जळणाऱ्या त्या शापित घराबाहेर आणले होते. ते बेशुद्ध पडले होते. श्रेयस आणि इतर गावकऱ्यांनी रागाच्या भारात ते उरले सुरले राहिलेले घर पेटवले. झाडांवर रॉकेल टाकण्यात आले. घरात सगळीकडे आग लावण्यात आली. मागच्या झाडीला आग लावण्यात आली. कितीतरी लोकांचे जीव घेणारा तो वाडा स्वतः अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडला होता. घराच्या आतील वस्तू धडाधड खाली कोसळत होत्या. मित्रांच्या मृत्यूने व्याकुळ झालेला श्रेयस घराला कोसळताना पाहत होता. दुष्ट मांत्रिकाचे ते घर नष्ट होत होते. नष्ट झालेले ते घर पुन्हा कधीही उभे राहणार नाही याची सर्वांना खात्री पटली होती. श्रेयस स्वामीजींनी शहरातील हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार होता. तो त्याची तयारी करत होता. सगळ्या घराचा कोळसा झाला होता. अंगणात असणारी झाडे नष्ट झाली होती. घर सगळे बेचिराख झाले होते. घरामागील झाडी नष्ट झाली होती. त्या सगळ्या झाडीची घराची राख कोळसा विहिरीतील पाण्यात पडत होता. पाण्यावर राखेचा जाडजूड थार साचला होता. राखेचा थर बाजूला होत होता. विहिरीच्या पाण्यातून बुडबुड्या येत होत्या, निळसर राखाडी रंगाच्या आणि गडद लाल रक्तासारख्या. समाप्त.